नमस्कार, नारकर ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत कोकण नगर गोविंदा पथक, म्हणजे हा सुद्धा एक नावाजलेला गोविंदा पथक आहे आणि नऊ थर लावणारा हा सुद्धा मुंबई मधला मोजक्या गोविंदा पथकामधला ह्याला सुद्धा आपण बोलू शकतो। आज मी त्यांच्यासाठीच आज त्यांची मुलाखत घ्यायला आणि तुमच्यापर्यंत त्यांचा संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। तर आपण आता इकडच्या गोविंदा पथकातल्या मुलांशी संवाद साधणारच आहोत। त्या अगोदर आपण ही व्हिडिओ इकडे सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यावर पूर्ण तुम्हाला माहिती समजून जाईल व्हिडिओची। आणि आता आपल्या सुंदाशी संवाद साधूया आणि त्यांच्याशी थोडं विचारून घेऊया की काय गोविंदा आणि गोविंदा मधली माहितीचा काय त्यांचा अनुभव असतो, तो अनुभव तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग आता आपण इकडे व्हिडिओ सुरू करूया। फायनली पोरं तर इकडे आलेले आहेत, हळूहळू एक एक पोरगा जमायला सुरुवात झालेली आहे। पाऊस पडतोय बट पोरं काय थांबणार नाहीयेत। हा महाराष्ट्रातला गोविंदा आहे, पाऊस जरी पडला तरी गोविंदा थांबत नसतो महाराष्ट्रामधला। तर हळूहळू एक एक मुलगा जमा व्हायला सुरुवात झालेलाच आहे। तर आवाज देतील जागेवाल्याला, मग सरावाला सुरुवात करतील। साई बाबा की जय, फायनली आवाज वगैरे देऊन तर झालेला आहे, आता सरावाला सुरुवात होऊनच जाईल। आणि हा बघा छोटा बाळगोपाळ कसा बघतो आपल्याकडे। तर आता आपण प्रत्येक गोविंदाशी संवाद साधणारच आहोत आणि त्यांचा अनुभव, गोविंदाचा जो काय त्यांचा अनुभव आहे तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि हा एक गोविंदा खूप लवकर गोविंदा 2012 मध्ये या गोविंदाची स्थापना झालेली आणि 2015 मध्येच या गोविंदानी प्रथम 8 थर लावलेले आणि 2018 मध्येच पहिले 9 थर सुद्धा या गोविंदा पथकाने लावलेले आहेत। म्हणजे खूप कमी वेळामध्ये जास्त सक्सेस भेटलेला गोविंदा पथक सुद्धा या गोविंदा पथकाला आपण बोलू शकतो। प्रॅक्टिसला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सराव करायच्या अगोदर इकडे पोरांची कसरत जाते, बघा कशा पद्धतीने पोरं इकडे कसरत करतात। कारण का कोणतं पण क्षेत्र असलं तरी कसरत केल्याशिवाय कसरत केल्याने त्या कोणत्या पण गोष्टीला आपण आरामामध्ये सक्सेस भेटू शकतो। जास्त आपल्याला हे होत नाही, नंतर प्रॉब्लेम होत नाही। बघा अशा पद्धतीने इकडे पोरांकडून कसरत सुद्धा करून घेतली जाते। हाय दिवस अपडाऊन। छोटा बाळगोपाळ हसतोय, बघा कसा बघतोय बघा। दिवस तसेच इकडे छोट्या गोपाळांचा कट मोठे सुद्धा तेवढ्याच मेहनतीने मेहनत करतायत, व्यायाम करतायत, जेणेकरून त्यांना नंतर प्रॉब्लेम नाही होणार चढताना किंवा क्रॅम्प वगैरेचा जो काही प्रॉब्लेम असतो तो न होण्यासाठी हे सर्व चालू आहे। हंडीमध्ये स्कॉटचा खूप मेन हिस्सा भाग सुद्धा बोलू शकतो, कारण का जे काय आहे ते स्कॉटवरच आहे, स्कॉट आणि बैठकावर। फायनली झालेलं आहे, कसरत करून व्यायाम करून झालेलं आहे सर्व बाळगोपाळांचा। आता आपण यांच्यासोबत थोडा संवाद साधूया। सरावाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, एक्क्याची सुरुवात झालेली आहे।
आपले सगळे छोटे कंपनी भेटलेले आहे आणि हे सगळे जे आपले आहेत कोकण नगरचं येणारं पुढचं भविष्य अर्थात आपले छोटे टॉपर मित्र. तर सगळ्यात पहिला रुद्र ना. आणि तुझं नाव काय बाळा? श्रावणी. आणि तुमच्यामध्ये आता सध्या टॉपला कोण असतं? अच्छा, तुझं नाव काय बाळा? कार्तिक. काय मागच्या वेळेला तू सगळ्या दादा लोकांनी तुला ट्राय दिली आणि तू काय वेगळी प्रॅक्टिस केलेली आणि तुला काय वाटत होतं की खरं मी ह्या वेळेला ह्यांच्यामध्ये मी बेस्ट होतो आणि ह्या वेळेला काय चाललंय तुझं? अरे बिंदास बोल, बिंदास बोल, घाबरू काय तुला वाटतं ह्या वेळेला? बोल, बिंदास बोल. हा बोल बाळा, लाजू नको. पहिला मला म्हणजे सगळेजण बोलायचे काय की बोलायचे? तू येणार का येणार. मी बोललेलो घरातले मला तेव्हा म्हणजे परमिशन देतील तेव्हा, पण मला घरातले परमिशन नाही दिलेली. मग पण मी तरी पण यायचो. मग त्यानंतर माझ्या मम्मीला बोलले की याला पाठव, मग मम्मीने मला परमिशन दिली. मग तिथपासून मी आता यायला लागलो. आणि तू जेव्हा वरच्या थरावर चढतोस तेव्हा तुला भीती वाटते का? पडायची भीती वाटते. पडायची भीती वाटते. रुद्र काय बोलतो? आणि तू आता तुझं मी म्हणजे तू खूप ह्या सगळ्यांमध्ये तू सगळ्यांचं वाटतं लीडर आहेस. एक आपण असं सुद्धा बोलू शकतो, मूर्ती लहान कीर्ती महान सुद्धा या टाइप मध्ये. बरं, हा आपला रुद्र आहे मित्रांनो. आणि हा रुद्र इयत्ता 11वीला आहे आणि खूप छान ह्या सगळ्यांमध्ये त्याचं एक हे आहे. हा बोल ना बाळा, काय बोलतोस? काय नाही, कसं वाटतं तुला या आपल्या मोठ्या दादा लोकांबरोबर प्रॅक्टिस करताय तुम्ही? कसं वाटतं तुला? एकदम छान वाटतं असं या दादांसोबत प्रॅक्टिस. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला सांग, तुझ्याशी लय मस्ती करतो असा कुठला दादा आहे तुझा? नाही ना? हो ना. अच्छा. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपले जे सर असतात जे आपल्याला सांगतात की बाबा त्या टायमिंगला मस्ती नाही पाहिजे, तर त्या टायमिंगला तुमचं कसं असतं? तू ह्या सगळ्यांना कसं मॅनेज करतो? त्या मॅनेज नाही करत, पण सगळे शांतच असतात. तू कितव्या थरावर असतो? 8व्या थरावर. 9च्या ट्रायला गेल्या वर्षी होतो, पहिल्याच वर्षी होतो गेल्या वर्षी. 8व्या थरावर. 8 थर एक्सपिरियन्स काय होता तुझा 8व्या थरावर 9व्या थरावर चढलेला असतात? एक्सपिरियन्स तर काय नव्हतं, पण गेल्या वर्षी पहिल्याच वर्ष होता. चला मित्रांनो, मुलं खूप बोलकी आहेत आणि खूप आता म्हणतात ना. चला आपण आता आपल्या मोठ्या मित्रमंडळींना भेटूया. हे श्रावणी दिदी सुद्धा बोलू शकतो. हिला पथकामध्ये एकुलती एकच मुलगी अशी आहे. तर तू पथकामध्ये एकटी मुलगी आहेस तर तुला कसं वाटतं? ओके. आणि हे पथकातलं तुझं पहिलंच वर्ष आहे बरोबर? तर तुला कितव्या थरावर चढायची इच्छा आहे? ओके. आणि हा तर टॉपरच आहे बरोबर? हा सर्वात टॉपला असतो. तर तुला भीती वाटते वरती जेव्हा चढतोस तेव्हा? तू म्हणजे थोडे खालचे तररले की असं वरती वाटतं, बाकी काय नाही. ओके. काय नाही. आणि जेव्हा तू वरती चढतोस तेव्हा तुझी नजर कुठे खाली असते की समोर असते? समोर असते. तू हा तुझा कितवं वर्ष आहे कोकण नगर गोविंदा पथकामध्ये? तुझं पण पहिलंच वर्ष आहे. ओके. तर असं आपल्या दीदीनी दिलेलं आपल्याला इंटरव्ह्यू. तसेच इकडे दुसरे लोक पण आहेत. तुझं नाव काय बाबू? व्रत. तू कितव्या थरावर असतोस? कितव्या थरावर चढतोस? 5व्या 6व्या. ओके. गेल्या वर्षी कितव्या थरावर होतास? 8व्या थरावर. 9व्या थरावर कोण असतं तुमच्या मधला? तू जेव्हा 9व्यात, तुझं कितवं वर्ष आहे कोकण नगर? तुझं 4थं वर्ष आहे. म्हणजे तू आता कितवीला आहेस? 7वीला आहे. म्हणजे तू 3री पासून येतोयस बरोबर? तर 3री पासून येतोयस तर तुला तुझ्या घरातून काय थोडा ओरडले वगैरे काय तसं? आधी माझ्या घरातल्यांना माहिती पण नव्हतं कारण की मी प्रॅक्टिसला यायचो. नंतर माझ्या पथकातल्यांनी सांगितलं कारण की याला प्रॅक्टिसला असं पाठवा. मग मम्मी पप्पांनी सोडलं? लगेच सोडलं? तू राहतो इथेच राहतो, बाजूलाच राहतोस का?
ओके. पप्पा पण ह्याच पथकात गोविंदा घेत. तुझे पप्पा पण ह्याच पथकामध्ये, ते कोणत्या थरावर असतात? मॅनेजमेंटमध्ये असतात. ओके. तर आता आपल्यासोबत आहे या गोविंदा पथकातला सर्वात आता फेमस आणि खूप फेमस आणि असं दादा बोलू शकतो, फावशा दादा करून. तर आता आपल्याला तो या पथकाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर दादा तुझं कितवं वर्ष या गोविंदा पथक कोकण नगर गोविंदा पथकातला? या पथकात माझे 6वं वर्ष. 6वं वर्ष. 6 वर्षाला मी या पथकात म्हणजे खेळाडू म्हणून खेळतोय. ओके. तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे आणि काय अनुभव आहे कोकण नगर गोविंदा पथकातला? एक्सपिरियन्स म्हणजे असं सांगशील तेवढा कमी आहे, कारण की मी जेव्हा या पथकात आलो तेव्हा मी शून्य होतो. म्हणजे कोणाला असं स्कॉटिंग वगैरे पण मी कधी दिली नाही. पण मी हळूहळू सरांनी आमच्या हे करून मी आता 9 तर आता आम्ही सलग 3 वेळा लावले. 3 वेळा मी ग्राउंड बेसला आत्तापर्यंत म्हणजे तिथे जागा अशी कायम केली. मेन म्हणजे पथक गोविंदा खेळणं म्हणजे मेन म्हणजे तर जागा महत्त्वाची. ती जागा म्हणजे आपल्याला आणि आमच्या मुलांचा पण आमच्यावर एवढा विश्वास आहे की बाबा आमच्या खाली आहेत ते आम्हाला पडू देणार नाही. तो जो विश्वास आहे आमचा की. आणि गोविंदा पथक बोलले आणि मोठं गोविंदा पथक बोललं तर प्रत्येकाला प्रत्येकाची जागेची खूप किंमत असते. तर त्या जागेसाठी तू काय करतो, काय मेहनत घेतोस गोविंदा यायच्या अगोदर? गोविंदा यायच्या अगोदर अशी मेहनत तर काही नाही, पण जेव्हा प्रॅक्टिस चालू होते तर वेळेवर येणं, वॉर्मअप बिमअप टाईम टू टाईम करणं, जे काय असेल ते त्या गोष्टी म्हणजे हे सगळं करावं तर लागतंच. ते तर थोडीफार तर पाहिजेच, एकदम लेझी राहून नाही चालू. भले तू ग्राउंड बेसवर असलास तरी पण फिटनेस तेवढं बेसला असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप जबाबदारी असते, कारण का तुमच्या जीवावर तुमच्या भरोश्यावर वरचे थर लागतात. ग्राउंड बेसला राहणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे, कारण की वरती जाणं सोपं आहे किंवा वरती जाणं पण एका प्रकारे डिफिकल्ट आहे, पण थोडं तरी सोपं आहे की बाबा मला वरती जायचं आहे. पण ग्राउंडला लावून एवढा लोड ते सगळं जायपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. टॉपर तुझा हात वर करेपर्यंत वरचा सुखरूप वरचा पाय तुझ्या खांद्यावरनं उठेपर्यंत तुला एकदम प्रॉपर म्हणजे कंट्रोल ठेवायचं स्वतःच्या बॉडीवर हे सगळं. आणि पथकाविषयी बोलायचं झालंच तर पथकासाठी बोलायला शब्द नाही. पथक एक कोकण नगर गोविंदा पथक एक अविस्मरणीय जगण्याचे क्षण आम्हाला या 3 महिन्यात भेटतात. बाकी तर असं आमचं पथकाचे उपक्रम चालूच असतात. ब्लड डोनेशन कॅम्प असतो, परत क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे, बाकी इतर काही किंवा कुठे गरजूंना मदत किंवा आमच्या पथकात असं कोणाला ब्लडचं रिक्वायरमेंट लागलं तर एनी हाव म्हणजे आपण रात्री लागलं कधी पण जाऊन आमच्या मंडळातली मुलं कोणीही असो जिथे नियर बाय लोकेशन असेल ते जाऊन तिकडे ते हेल्प करतात. फॅमिली प्रॉब्लेम हे सगळ्यासाठी पथकातली पोरं धावतात, ते एक मोठं आहे आमच्या. आणि अजून एक प्रश्न विचारायचा झाला तर तू ग्राउंड बेसला असतोस बरोबर, तर तुमच्या ग्राउंड बेसच्या जीवावर सर्व वरचे थर चढलेले असतात, त्यांचा विश्वाससुद्धा तुमच्या, कारण का ते तुमच्यावर विश्वास ठेवून चढलेले असतात, तर त्याबद्दल काय बोलू शकशील? विश्वास आता बोलला, विश्वास म्हणजे विश्वास बसला तिथे माणसाचं सगळंच संपलं. की मला विश्वास आहे माझ्या वरच्यावर की तो मला हे होऊ देणार नाही, वरच्याला पण माझ्यावर विश्वास आहे की हा माझ्या खालचा मला पडू देणार नाही. मेन ते असतं की विश्वास हा मोठी गोष्ट आहे बँडी या खेळात. तर माझ्या वरच्याचा माझ्यावर विश्वास नाही तर तो माझ्यावर उभाच राहू शकत नाही. जेव्हा त्याचा माझ्यावर विश्वास बसणार की माझ्या खालचा आहे जो मला पडू देणार नाही, मला काय होऊ देणार नाही, तेव्हाच तर आज आम्ही जाऊन एवढ्या मोठ्या उंचीवर 9 थर लावले. आता सलग 3 वर्ष 9 थर लावले. आणि कोकण नगर गोविंदा पथकाला आपण कमी वर्षामध्ये जास्त सक्सेस सुद्धा घेऊन जाणारा गोविंदा पथका बोलू शकतो. खूप कमी वर्ष 2018 साली आम्ही 9चा प्रयत्न केलेला 4 वेळा आणि 2012ला स्थापना झाली आहे ना. 2000 मंडळाला 12ला स्थापना झाली. त्यानंतर आम्ही 3 वर्षांनी ना पुन्हा 3 वर्षांनी आम्ही दादर आयडियलच्या हंडीला प्रथम 8 लावले. ओके. 2015 मध्ये ना दादा. त्यानंतर आम्ही 2 वर्ष सलग 8 लावले. त्यानंतर आम्ही 5 वेळा 8 उतरवले. 2018 साली आम्ही वेगळा म्हणजे 9चा प्रयत्न करण्यासाठी मी सलग 4 ट्राय मारले. 4ही ट्रायला आम्हाला अपयश आलं. त्यानंतर लॉकडाऊन कोरोनाचा पिरियड गेला. कोरोनाच्या पिरियडनंतर आत्तापर्यंत हे आमचं सलग 3 वर्ष आम्ही 9 थर 2 वेळा लावला. त्यामुळेच आम्ही आमच्या मंडळाचा विक्रम आम्ही अविनाश जाधव मनसेच्या हंडीला केला. यावर्षी बघूया 9 थर लागणार हीच इच्छा आहे, बाकी तर काय. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ग्राउंड मातीतला खेळ हा मॅटपर्यंत गेलाय, तर त्याबद्दल काय बोलू शकशील तू? ग्राउंड मातीतला खेळ हा मॅटमध्ये गेला हे एक गोविंदा पथकांच्या मुलांसाठी एक वेगळा दर्जा आहे.
की बाबा त्यांना सोर्स आहे, काहीतरी इन्कम, एक खूप चांगला प्लॅटफॉर्म भेटला. म्हणजे आता घरातल्यांचे बघण्याचे दृष्टिकोन पण चेंज होत आहेत, किंवा माझा मुलगा टी व्हीवर दिसतो किंवा माझा मुलगा पण मॅटवर गोविंदा खेळतो. तर हे एक या प्रो गोविंदामुळे भेटला आणि खूप छोट्या छोट्या मुलांना म्हणजे असं एक प्लॅटफॉर्म भेटला छोट्या छोट्या पथकांना चांगला, की बाबा आपण काहीतरी करू शकतो ह्या प्रो गोविंदामुळे. ओके, तर खूपच अशी छान माहिती दिलेली आपल्याला या दादानी. तर फायनली आता चालू करतच आहे प्रॅक्टिस आता चालू होतच आहे. हळूहळू एक एक गोविंदा वाढलेला आहे आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात सुद्धा होतच आहे. सर आता येणारच आहेत. बघा, पाऊस पडलाय, पूर्ण मैदानामध्ये चिखल आहे, तरी पण मुलगा मात्र प्रॅक्टिसला आलेला आहे. बघा, प्रॅक्टिस सुरू झालेली आहे अशा पद्धतीने. आदित्य दादा आपले आहे ना, आदित्य दादा बघा कशी, आदित्य दादा उर्फ फौशा या नावाने खूप फेमस आहे कोकण नगर गोविंदा पथकामध्ये. बघा, अशी इकडे एक्क्यांची प्रॅक्टिस चालू आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू झालेलीच आहे. कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक दादा सुद्धा आलेले आहेत, विवेक दादा सुद्धा आलेले आहेत, विवेक कोचरेकर. आता आपण त्यांच्याशी सुद्धा थोडा संवाद साधणारच आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत आहे आता विवेक दादा कोचरेकर. तर आता आपल्याला हे आपल्या गोविंदा पथकाची माहिती आणि थोडा आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि दादा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता हा मातीतला खेळ मॅटपर्यंत गेलाय, तर त्याबद्दल काय बोलू शकशील तू? गोविंदाना जो मातीचा खेळ आहे तो एक मॅटवर गेला आहे, त्याच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे गोविंदांसाठी. की पहिले कसे गोविंदांना घरातून पाठवायचे नाहीत की हंडीसाठी, हंडी बोली की अरे हे होईल ते होईल, पण आता ते मॅटवर गेल्यापासून घरातले पालक वगैरे पण परमिशन देतात जायला की बाबा हा ठीक आहे चला, चांगले प्लॅटफॉर्म भेटला आहे, फ्युचरमध्ये जॉब वगैरे भेटणार अवेलेबल होतील. त्याच्यासाठी पूर्वेश सरनाईक आणि प्रताप सरनाईक या दोघांनी चांगले आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे. यावर्षी आम्हाला काही सहभाग घेता आला नाही, जे काय आता टायमिंगचा काय ते होतं की लेट फॉर्म भरले गेले वगैरे, त्या हिशोबाने ठीक आहे, वाट बघू पुढच्या वेळेस. आता 2012ला झालेली पथकाची स्थापना ते 2015मध्ये आयडियलच्या समोर 8 थरांचा यशस्वी प्रयत्न, अल्पावधीत कालावधीमध्ये पथकाने एक वेगळ्या लेवलला आपलं स्थान निर्माण केलं. खूप जबाबदारीने प्रश्न विचारावा लागतो. काही गोष्टी अशा असतात की त्या टायमिंगला आपल्याला सगळ्या गोष्टीचा म्हणजे म्हणतात ना वापर करून आहे ना त्या पथकाला पुढे घेऊन जायचं असतं. त्याच्यामध्ये खूप सिरियसनेस पण असतं, ते खूप डेडिकेशन असतं, खूप इच्छाशक्ती असते. काय प्रयत्न होता तुमचा इथपर्यंत वाटचालीचा? वाटचाली म्हणजे सुरू केले तेव्हा 2013ला पहिला वर्ष म्हणजे स्थापना झाली कोकण नगर गोविंदा पथकाची. त्या वर्षी मोजून 60 पोरं असतील, 60-65 70 पोरं असतील त्या टायमाला. आम्ही पहिल्या वर्षी पण 8ची तयारी केली होती, पण पोरं मॅन पॉवर नव्हती, कुठं तयारी आमची झाली नव्हती. आम्ही त्या वर्षी फक्त 7 थरच खेळून फिरलो सगळीकडे. मग परत सेकंड इयर पण प्रॅक्टिस केली, पण तयारी नाही झाली, मग परत थांबलो. 2015ला प्रॉपर तयारी वगैरे करून आम्ही मग दादरला गेलो आणि तिकडे पहिल्यांदा आम्ही 8 थर रचले. आणि दादा, 2018ला कोकण नगर गोविंदा पथकाने 9 थर लावले, तर त्याची तयारी काय होती आणि त्याचं प्रिपेरेशन काय होतं आणि पोरांचं म्हणणं काय होतं? 2018ला आम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू केली होती 9 थराची. 2018ला एक ट्राय खेळलेलो आम्ही, पण ती सक्सेस नाही झाली. सेकंड 2019ला पण आम्ही खेळलो, त्यावर्षी पण आम्ही सक्सेस झालो नाही. 2 वर्ष कोरोना आला, त्याच्यामध्ये मग पोरं पण वाट बघत होती, कधी हंडी चालू होते कधी हंडी चालू होते. 2022 शेवटी आम्हाला आला आणि आम्ही चांगली प्रॅक्टिस करून तयारी वगैरे करून आम्ही मग 2022ला 4थं मंडळ आम्ही जे रजिस्टर झालं 9 थरासाठी. ओके दादा, एक थर जरी वाढवायचा असला तरी पण प्रशिक्षकाला खूप म्हणजे ना खूप तो सिरियसनेस पण असतो, खूप जबाबदारी असते. कारण का आपल्याला जसा मुलगा जसा घराबाहेर पडतो तसा तो घरी सुखरूप गेला पाहिजे. प्रशिक्षक म्हणून एक जबाबदारी असते की कुठे इजा होता कामा नये, किंवा म्हणतात ना अजून कुठल्याही गोविंदाला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. काय बोलतात?
इंजरी असं आहे की ते सांगून होणार नाही की बाबा प्रॅक्टिसने पण होईल किंवा कसं पण होऊ शकते. इंजरी आता पकडणाऱ्याला होईल किंवा काही सांगू शकत नाही. इंजरी खेळताना आता प्रॅक्टिस म्हणजे आपण त्याच्यासाठीच असतो की किती सेफ्टी घेऊन किंवा चांगल्या आपल्याला ज्या लेवलला आपल्याला पोचायचं किंवा आपल्याला टार्गेटला पोचायचं आहे जे आपण मनात घेऊन प्रॅक्टिस करतो आहे की त्या पद्धतीने हळूहळू एक एक स्टेप आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी इंजरीज किंवा काय टेक्निक्स वगैरे आहेत, प्रशिक्षक असतात किंवा त्याच्याबरोबर अजून जे मेन प्लेयर असतात जे त्याच्यामध्ये सहभाग असतात, 4-5 असे खेळाडू असतात प्रत्येक पथकामध्ये, ते त्यांच्यामध्ये डिस्कशन होते की काय करायचं, प्लॅनिंग असते, बरेच गोष्टी असतात. तर रचणं म्हणजे आता कसं काही वर्षापूर्वी गेलं तर एवढं त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम किंवा टेक्निक्स नव्हते. आपण आता गेल्या 10-15 वर्षामध्ये टेक्निक्स वगैरे भरपूर वाढलेले आहेत. तर बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास पण करावा लागतो. नुसतं थर येणार, थर रचणार आणि अशा गोष्टी नाही आहे. आता बरेचशा मंडळी प्रो गोविंदामुळे पण लवकर सराव चालू केला आहे. त्यांना पण एका वेगळ्या लेवलवर पोचायचं आहे. प्रत्येकजण एक टार्गेट घेऊन चाललेलं आहे. त्याच्यासाठी मेहनत पण करावं लागते आणि करतात पण आहेत बरेचसे गोविंदा. तर दादा ह्यावर्षी मंडळाचं काय असणार, यावर्षी मंडळाचं ध्येय काय असणार आहे? ध्येय तेच बोलू, पहिलं सुरुवातीलाच बोलू, ध्येय असं काय नाही आहे. जशी जशी प्रॅक्टिस होते, जिथपर्यंत प्रॅक्टिस जाईल तिथपर्यंतच आम्ही खेळू. गेल्या वर्षी पण आम्ही तेच केलं. जिथपर्यंत प्रॅक्टिस जेवढी तयारी झाली होती तेवढेच आम्ही थर खेळलो. ह्या वेळेला एक परिस्थिती निर्माण होते जेव्हा प्राईम टाईम चालू होतो गोविंदाचा, दहीहंडीच्या दिवशी. अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा असतात की नामांकित आणि प्रबळ दावेदार पथक असलेल्या पथकाने 9 थराला सलामी द्यावी. कोकणनगर गोविंदा पथकाचा काय प्रयत्न असणार आहे? शेवटचा प्रश्न माझा. आता आम्ही 2022पासून सतत दरवर्षी 9 थर रचत आलो आहे. बरोबर आहे. आमचा टार्गेट तिथपर्यंत पोचायचा तर आहेच. सध्या तरी तो फर्स्ट टार्गेट आमचा तोच आहे की तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. जेव्हा जाग्यावर प्रॉपर आमची तयारी असेल तीच मेन टार्गेट आहे की प्रॉपर आम्ही अजूनपर्यंत जाग्यावर आमचे थर उतरवले नाहीत 9 थर. आमचा पहिला टार्गेट तोच आहे की 9 थर जाग्यावर आम्हाला उतरवायचे. दादा धन्यवाद. आणि दादा माझा एक शेवटचा प्रश्न, जर तू आता बोललास की कोकणनगर गोविंदा पथकाने जागेवर 9 थर उतरवले, तर यावर्षी 10 थराचा पहिला विश्वविक्रम करण्यासाठी गोविंदा पथक सज्ज होईल का? तसं आता तेच डिपेंड आहे की वेळ, की त्या तयारीसाठी वेळ भेटतोय की नाही, की पुढे किती वेळ भेटणार आहे तयारीसाठी. कारण तो एक रेकॉर्ड आहे. तिथे सहजासहजा पोचणं तरी म्हणजे ते खूप प्रॅक्टिस करायला लागणार, मेहनत करायला लागणार. ते डिपेंड आहे की प्रॅक्टिस कशी होते, कुठच्या पद्धतीने होते, कुठच्या स्टेपपर्यंत जाते प्रॅक्टिस, त्याच्यावर सांगू शकतो आपण. आपण असं बोलू शकत नाही की बाबा ह्या मंडळाने तयारी चालू केली 10 लावायला त्यांनी येईल. पण दरवर्षी वेगवेगळं असतं. आता बघू. तर दादा धन्यवाद, तुम्ही वेळ दिल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. आणि आशा करतो या श्रीकृष्ण भगवंताला की आपलंही पथक 10 थराला नव्हे तर वजनी घालेल अजूनही. धन्यवाद. तर दादा धन्यवाद, खूप गोविंदाची चांगली माहिती दिल्याबद्दल. अशी माहिती दिलेली आहे. आणि एकदा आता प्रॅक्टिसला सुरुवात होणारच आहे. हसता खेळता वातावरण आणि हसता खेळता गोविंदा पथक आहे. खूप सर्व गोविंदा हा हसत खेळत येतोय आणि खूप आनंदाने येतोय. आता शिट्टी वाजलेली आहे. आता सरावाला सुरुवात होऊनच जाईल. अशा पद्धतीने ग्राउंड बेस असतो. बेसची पॅकिंग बघा. अशा पद्धतीने तयार आणि अशा पद्धतीने इकडे प्रत्येकाला आपापली जागा माहिती आहे. अशा पद्धतीने बेडची पॅकिंग आणि प्रत्येकजण आपापल्या पोझिशनला बरोबर उभा राहिलेला आहे. फायनली आता थर लावायला परत सुरुवात केलेली आहे. ये धुरी दे धुरी.
बघा आता बघूया परत आता कितीची ट्राय असणार आहे ती. दिवसाच्या पहिल्याच ट्रायला 7 थर लावून योग्य सलामी लावून उतरवले सुद्धा आहेत. परत आता 3 थर, तिसरा थर चढलेला आहे. गणपती बाप्पा बोल बजरंग जागेवाल्याची चौथा थर सुद्धा चढलेला आहे. आता 4 थर लावून होल्डिंग चालू आहे. होल्ड केलेला आहे 4 थर लावून. आणि आता 5वा थर सुद्धा चढवत आहे. 5वा थर सुद्धा चढलेला आहे. 5वा थर सुद्धा चढतोय आता पाठच्या साईडने. बघा 5वा थर सुद्धा चढलेला आहे आणि चढून उतरवलेला आहे. फक्त होल्डिंग होती, आता होल्ड केलेलं. परत एकदा पाऊस पडायला चालू झालेला आहे. पाऊस पडतोय बट गोविंदा काय थांबणार नाहीये. बघा आता बघूया कितीची ट्राय असणार आहे ती. आणि तिसरा थर सुद्धा व्यवस्थित चढलेला आहे. बघा परत एकदा 7 थरची ट्राय व्यवस्थितरित्या लावलेली आणि सलामी सुद्धा दिलेली आहे 7 थराची. 7 थराची सलामी दिलेली आहे. परत एकदा मुलांचा जल्लोष बघा. आणि 7 थर लावून व्यवस्थितरित्या उतरवले सुद्धा आहेत. परत एकदा तिने प्रॅक्टिस थांबवलेली आहे. आजचा दिवस संपलेला इकडे. साई बाबा की जय. वायुपुत्र हनुमान की जय. तिरुपती बालाजी गोविंदा रे गोविंदा. अशा पद्धतीने आजच्या दिवसाची प्रॅक्टिस संपलेली आहे. तर कसं वाटला नारकर ब्लॉग्स? आता जस्ट प्रॅक्टिस संपलेली आहे. एक प्लॅनिंग असतं, जबरदस्त प्लॅनिंग. प्रत्येकाच्या जागा कोणाला कुठे कशा नेमून दिलेल्या, एका प्लॅनिंगमुळेच हे सगळं सक्सेस आहे. आणि ह्या सक्सेसचं जे कारण आहे ते म्हणजे ते म्हणतात ना, प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देणं. या पथकामध्ये कोणाला कसं, त्याच्याबद्दल काय बोलताय? मी तेच बोललो ना की प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग
प्रत्येकाची जागा, आता थर रचायचे आहेत किंवा सिक्वेन्स वगैरे जी लावायची असेल ना, त्याची एक प्लॅनिंग असते की काय सिक्वेन्स आपण लावणार आहे, परत त्या सिक्वेन्समध्ये कोण कोण खेळाडू आहे ते प्रॉपर त्याला हे करावं लागतं की हा खेळाडू इकडे बसतोय, हाईट असते, वेट असतं की हा वेट कॅपॅसिटी किती घेऊ शकतो, त्याचा वेट किती आहे किंवा हाईट मॅच होते की नाही, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष द्यायला. सराव जसा चालू होत होता आणि सराव म्हणजे जशी एक ट्राय होत होती, त्या एक ट्रायच्या नंतर कोणाच्या काय चुका आहेत, कोणाच्या काय म्हणजे म्हणतात ना की आपल्याला खरोखर त्याचा फॉर्म तो एक प्रशिक्षक म्हणून एक ती नजर असते जी तुम्ही बघत होतात. आणि आता जसं आता जी प्रॅक्टिस संपलीच्या नंतर पण तुम्ही बोललात की अजून आपल्याला मॅनपॉवर वाढवायची आहे, शिड्या वाढवायच्या आहेत, पण एक म्हणतात ना एक प्रशिक्षकाची एक जो एक विचार असतो, ती एक नजर असते, ते तुम्ही आता बघताय. काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरून? आता ॲक्च्युली प्रशिक्षक म्हणजे त्याची जबाबदारी आहे तीच की थर कशा पद्धतीने रचायचे आहेत, त्याच्यामध्ये काय काय टेक्निक्स वापरायचे आहेत किंवा काय रिक्वायरमेंट्स वगैरे, किंवा जी थराची रचना आहे ती कशा प्रकारे, परत मॅन पॉवर, सगळ्यात महत्त्वाचं तर मॅन पॉवर आहे. जेवढी मॅन पॉवर आहे तेवढेच थर रचू शकतो. आता मला एक गोष्ट सांगा, भरपूर मुलं, मी आता सगळ्यांशी जशी वार्ता करत होतो, नवी मुंबईपासून ते भरपूर ठिकाणाहून मुलं प्रॅक्टिसला येतात, ती पण रेग्युलर येतात. काय विषय? आवड, दहीहंडीची आवड आहे म्हणून लांबून येतात. मी पण आता गेली 2 वर्ष प्रवासच करत होतो, 50 किलोमीटर डेलीला ट्रॅव्हलिंग होतं. आणि का आता एक शेवटचा प्रश्न आहे, मेहनत आहे, प्रॅक्टिस तर आहे, या सगळ्या गोष्टी आहे, पण एक म्हणतात ना की आपल्याला आहे ना म्हणजे कितीही आपण आपला बेस्ट देत असलो, किती चांगलं करत असलो, आपल्याला वाहवा नाही करायची आहे किंवा आपल्याला कुठली प्रशंसा नको आहे. आपल्याला आपलं काम पुढे कसं आपलं चालू राहील, आपलं पथकाचं नाव कसं पुढे राहील, ह्याच्यासाठी एक सातत्याचा प्रयत्न आहे. काय बोलताय त्याबद्दल? वाहवा किंवा असं प्रशंसा असं काय नाही. ॲक्च्युली आपल्या ही संस्कृती आहे, एक सण आहे आपला, तो सण साजरा करतो. थर रचणं नाही रचणं, चांगले दिवस वाईट दिवस येत असतात प्रत्येकाच्या, म्हणजे खेळ आहे तो, कधी कोण हरणार कधी कोण जिंकणार, पण आपण तयारी चालू ठेवायची. सक्सेस भेटेल की नाही भेटेल तो पुढचा भाग. प्रॅक्टिसर जेवढी प्रॅक्टिस करणार, कशी तयारी चालू आहे, कुठपट तयारी पोचली आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. दिवस तर आता कसे बरीच मंडळं आहेत, म्हणजे आता गेले 25 वर्ष तर मी खेळतो आहे दहीहंडी, तर त्याच्यामध्ये बघितली बरीच मंडळं चांगली नाव कमवले, आता त्यांचे बॅड पॅच चालू आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की मेन मॅन पॉवर आहे. कुठे मॅन पॉवर कमी झाले असल्यामुळे त्या लोकांना पण थोडंसं कुठेतरी वाटतं की बॅकफूटवर यायला लागतं. ठीक आहे, आता काय त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही. बरोबर. आणि दादा माझा एक प्रश्न आहे की सर्व गोविंदा पथकांनी स्पेन स्टाईलमध्ये थर रचण्याचा सराव केलेला आहे, तर कोकण नगरनी अजून नाही केला, तर त्याच्या मागचं कारण काय? कारण आता कसं आहे की 365 दिवस आपण पोरांना बोलू शकत नाही किंवा प्रॅक्टिसला या. कोण कॉलेजवाले आहेत, जॉबवाले आहेत, कामं वगैरे धंदा करून 2 महिन्यासाठी ते लोक प्रिपरेशन करतात की चला बाबा 2 महिने आपल्याला जायचं आहे. हां, ज्या दिवशी की बाबा चल या बाबा, तुम्हाला हे हंडी पण खेळायची आहे, नोकरी पण भेटते आहे, सगळंच भेटतं आहे, त्या गोष्टीने जर घर चालत असेल तर काय नाही, सगळे खेळाडू आवर्जून येतील. आता आपण बोलू शकत नाही ना की बाबा 365 आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, हे करायचं आहे. आता हे 2 महिने आपण सराव करतो, हे आपल्या पद्धतीने थर रचायचे असतात आपल्याला, पारंपरिक आपली भारतीय पद्धतीने. आपण ही संस्कृती जपायची आहे, संस्कृती आपण खेळतो, सण साजरा करतो आपण, त्या पद्धतीने सगळे मैदानात उतरतात खेळायला. आता त्यांची टेक्निकने जर यायचं आहे, ते झालं इंटरनॅशनल लेवलवर झालं, तर इंटरनॅशनल लेवलवर पोचायसाठी तिथे गव्हर्नमेंटचा सपोर्ट लागेल. त्या जे खेळाडू जे दररोज प्रॅक्टिसला येणार, तर त्यांचं कामधंदा सोडून किंवा त्यांना वेळ काढायला लागेल, बऱ्याचशा गोष्टी आहे त्याच्यामागे. तर ते बऱ्याच गोष्टी विचार करून खेळायला लागतात. रचना असं काय नाही, आता टेक्निक तर स्पेनची सगळ्यांना माहिती पडली, पण कुठेतरी जर त्याला काहीतरी व्हॅल्यू दिलं गेलं, जसं खेळाडूंना मी बोललो ना, नोकरी असेल किंवा हा बाबा या तुम्ही प्रॅक्टिसला या, तर खेळाडू पण स्वतःहून आवर्जून येतील ना. बरोबर.
दादा धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि का सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात ना की ह्या प्रत्येक या सगळ्या यशामागे एक आधार. फायनली मित्रांनो आता 1 वाजलेला आहे आणि कोकण नगर गोविंदा पथकाचा सराव सुद्धा थांबलेला आहे, म्हणजे आजच्या दिवसापुरता थांबलेला आहे. आणि खूपच मजा आली आपल्याला त्यांचा आणि खूपच अनुभव आला कोकण नगर गोविंदा पथकाला भेट देऊन. आणि खूपच प्रशिक्षकांनी आणि गोविंदा पथकातल्या मुलांनी सुद्धा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगलं सपोर्ट केलेलं आहे. त्यांची आपण प्रॅक्टिस तुम्हाला मी दाखवलीच असेल व्हिडिओच्या माध्यमातून. आणि खूप योग्य रीतीने ते त्यांचे थर लावत आहेत आणि कोणतीही रिस्क न घेता ते प्रत्येक ट्राय उतरवायचा प्रयत्न करत आहेत. तर असा होता आपला आजचा दिवस. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या. तर असा आणि आजचा आपण चॅलेंज ऑफ 30 मधला 3रा दिवस आपण इकडेच संपवतो आहे. भेटूया आपण उद्याच्या दिवसामध्ये आणि एक नवीन गोविंदा पथकाला भेट देऊया. आणि तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर मला इंस्टाग्रामला DM करू शकता किंवा यूट्यूबच्या माध्यमातून कमेंटसुद्धा करू शकता. मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन. चला तर मग आपण आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आजच्या पुरती इथेच रजा घेऊया.